मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आज अकोल्यात आंदोलन करण्यात आलं आहे। वंचित बहुजन आघाडीकडून अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं आहे। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नाशिक येथील शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने सुरू झालेला वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत। मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे, परंतु आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी हा विषय उचलून धरला आहे। त्यामुळे मंत्री महाजन यांच्या पुढील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडी गिरीश महाजन विरोधात आक्रमक झाली होती। गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत महाजन यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले। यावेळी महाजन यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली। काल नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जाणून बुजून नाव घेतलं नाही आणि त्या ठिकाणी आमच्या दोन भगिनी माधवी पवार, दर्शना सौपुरे यांनी जो त्यांचा निषेध नोंदवला आणि त्यांना ज्या पद्धतीनं पोलिसांनी उचलून नेलं ती पद्धत सुद्धा गैर आहे। म्हणून आम्ही आज गिरीश महाजनांना अटक करण्यासाठी व आमच्या दोन भगिनी माधवी पवार आणि दर्शना सौपुरे यांच्या समर्थनासाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या सर्व विंग व अकोला महानगराच्या वतीनं व अकोला तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी दिलेला आहे। जर या निवेदनावर विचार झाला नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर अकोला जिल्ह्यातील संपूर्ण गावागावात हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही। याची प्रशासनाने दखल घ्यावी।